नमस्कार मित्रांनो, या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। आज झालेल्या कडाव केसरी या मैदानावर आदत सुंदर म्हणजेच रणजित सर निंबाळकर यांचा आदत सुंदर याने अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये विजय मिळवलेला आहे। मथुर आणि सुंदर हे या कडाव केसरी मैदानावर विजयी ठरलेले आहेत। तर दुसऱ्या बाजूला महबूब आणि वरदान हे होते। यांनी सुद्धा अतिशय आपला वेगवान पळ दाखवलेला आहे, परंतु खूप अटीतटीची लढत येथे पाहावयास मिळाली आणि या लढतीमध्ये मथुर आणि आदत सुंदर यांना विजयी घोषित करण्यात आलेले आहे शेवटच्या क्षणाला। या बिनजोडमध्ये कमी कालावधीत जास्त प्रसिद्धी असलेले हे दोनही आदत बैल म्हणजेच वरदान आणि सुंदर, परंतु सुंदर आणि मथुर, वरदान आणि महबूब या चार बैलांपैकी शेवटच्या क्षणाला हा आदत सुंदर हा दोन काकणे सरस ठरलेला आहे। या बिनजोडमध्ये मागे झालेल्या सुंदर आणि वरदान यांच्या बिनजोडमध्ये समान निकाल देण्यात आलेला होता आणि या बिनजोडमध्ये शेवटला समान निकालच देण्याची वेळ आलेली होती, परंतु अतिशय शेवटच्या क्षणाला म्हणजे थोड्या वेळाने मथुर आणि आदत सुंदर यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आणि त्यांना विजयी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। मित्रांनो, या बिनजोडमध्ये वरदान आणि महबूब हे सुद्धा खूप वेगाने धावत होते आणि यांनीही आपला वेग येथे पूर्णपणे लावलेला होता, परंतु दुसऱ्या बाजूला बिनजोडचा बादशाह मथुर होता आणि मथुरच्या जोडीला आदत किंग होता। सुंदर हा अतिशय चपळ आहे आणि मागे घाटावर सुद्धा त्यांनी बरीचशी मैदाने गाजवलेली आहेत आणि असेच वाटते की सुंदर प्रेमींचे म्हणणे तर असेच आहे की पुढील वर्षी बकासूरची जागा नक्कीच सुंदर घेऊ शकतो, कारण जास्त मैदाने विजयी ठरणारा बकासूर, त्याचबरोबर हा आदत सुंदरही या वयात त्यांनीही खूप मैदाने जिंकलेली आहेत, तर नक्कीच हा बकासूरची जागा पुढील वर्षापासून घेऊ शकतो असेच म्हणावे लागेल, कारण आत्ताच्या या बिनजोडमध्ये या तीनही बैलांपेक्षा आदत सुंदर हा थोडा पुढे होता।